तर बघा आपण काय पाहिला होता, ॲव्हरेजचा फॉर्म्युला बघितला होता बेटा, ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन एन. ते एवढा सोपी विचारणार आहे का तुम्हाला, पहिले मला ते सांगा. है ना, 4-5 संख्या देईल ना त्याच्या ॲव्हरेज काढा म्हणून एवढा सोपी विचारणार आहे का. कंच्या गोल्या होत का, कोणती एक्झाम हो, NMM स्कॉलरशिप नॅशनल लेवलवरची, बरोबर आहे. तेवढे सोपे तर विचारणार नाही. तर प्रश्न राहतात कसे, हे असे राहतात. पण कॉन्सेप्ट कोणता आहे, कॉन्सेप्ट हाच आहे, सम अपॉन एन. आता बघा आपण लागू कसा करतो. काय म्हणते पहिला प्रश्न बघा, एका वर्गातील मुलग्यांची सरासरी वय, मुलगे म्हणजे बॉईज, मुलगे म्हणजे बॉईज, त्यांची सरासरी वय किती असून म्हणजे 15.5 वर्ष असून मुलींची सरासरी म्हणजे बॉईज आणि गर्ल्स. तर मी हाच कन्सेप्ट लावतो हर ठिकाणी, ठीक आहे. ते ॲव्हरेज लिहिलो फॉर्म्युला सम आणि भागीला एन. इकडे पण मुलींसाठी इकडे लिहितो बॉयसाठी आणि इकडे लिहितो गर्लसाठी, ठीक आहे. ॲव्हरेज आणि हा कावे सम. सम म्हणजे काय होते बे, हां सुम नको वाचाल, सुम नको वाचाल, बहुत लाता खाल, ठीक आहे. तर ॲव्हरेज किती दिलेली आहे बघा, जे व्हॅल्यू दिलेली आहे त्या मांडा. ॲव्हरेज किती दिलेली आहे बॉईजसाठी, ओके. सम दिलेली आहे का सांगा बरं मला थोडसा. तर सम जसाच्या आणि एन दिलेली आहे का, वाचा समोर प्रश्न, वर्गात 30 मुलगे असतील म्हणते. अरे म्हणजे बॉईज किती असतील, तर बी लिहितो पहिल्या वेळेस आणि इकडं ॲव्हरेज इज इक्वल टू, सॉरी सम आहे ना आपल्याजवळ दिलेला आहे ना. ॲव्हरेज किती दिलेला आहे मुलींच्या, सम दिलेली आहे का. आणि मुलींची संख्या पकडतो सपोज जी, मुलींची संख्या काय पकडतो, म्हणजे टोटल संख्या काय झाली असती, टोटल संख्या काय झाली असती, टोटल इज इक्वल टू टी म्हणजे बी प्लस जी, बी प्लस मान्य कराल का की नाही कराल, अरे मान्य कराल का. सपोज आता मला माहिती आहे का टोटल, मला टोटल नाही माहीत आहे. तर बॉईजची संख्या माहीत आहे मला, बॉईजची संख्या माहीत आहे. तर गर्लची संख्या मी काढू शकतो, कसं काढलो असतं, टोटल मायनस बॉईज इज इक्वल टू, तर बी किती आहे आपल्याजवळ, बी किती आहे सांगा, 30 म्हणजे काय आली असती जी, अरे आली असती. तर आता बघा इकडे 15.5 इज इक्वल टू सम आहे का आपल्याला माहीत नाही आहे, बॉईज किती आहे 30, बरोबर. हे इकडे लक्ष द्या. आणि 16.5 सम आहे का आपल्याला माहीत नाही आहे. आणि गर्ल किती आहे आपल्याजवळ, टी मायनस, म्हणू शकतो का, म्हणू शकतो का, ओके. हा 30 इकडे आला असता बेटा, तर 30 इंटू 15 करा करा इंटू करा, 0 आणि पॉईंट कॅन्सल झाला. हां 3 गुणिला 5, 5 त्रिक 15, हातचा लायक 5 त्रिक 15 आणि 1 16, हातचा लायक 3 1 3 ने 1 400, पॉईंट आणि 0 कॅन्सल आउट करू शकतो मी, म्हणजे गॅप करू शकतो. अरे नाही समजला का, अरे हा 0 आला असता दादा इथं, आणि मग एका संख्येनंतर पॉईंट आला असता. तर पॉईंट नंतरच्या 0ची काही व्हॅल्यू आहे, तर त्याला पहिलेच गायब केलं तर नाही परवड. मग समोर तर सम किती आली यांची, एवढी आली. यांची सम किती आली असती, तर 165 इंटू टी मायनस 30 इज इक्वल टू काय आला असता, तर गुणाकार करा. 100 म्हणजे 16.5 टी मायनस पॉईंट आणि 0 काय झाला असता, गायब झाला. एकच 0 आहे ना, एकच पॉईंट आहे. 5 त्रिक 1 कॅरी, साइन त्रिक 18 आणि 1 1 कॅरी, 3 1 3 ने 1 495 आली असती. आणि इकडे काय आली असती सम, ओके. पण हे व्हॅल्यू पूर्ण आहे, पण हे व्हॅल्यू पूर्ण आहे का आपल्याजवळ, म्हणजे आन्सर भेटला का अजूनपर्यंत. आपल्याला काढायचा का होता, त्या वर्गामध्ये किती मुली आहेत, मुलींची संख्या भेटली का दादा मला. मग मुलींची संख्या केव्हा भेटेल, जेव्हा मला टोटलची संख्या भेटेल तेव्हा. एक तर डायरेक्ट मुलींची भेटली पाहिजे, नाही तर मला टोटलची संख्या भेटली त्याच्यातून बॉईजची संख्या काय करीन, मायनस करीन आणि उत्तर भेटेल मला. तर आता टीची संख्या काढतो मी, टोटलची संख्या काढतो. बघा सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे,
म्हणजे पुन्हा आता सर्वासाठी टोटलसाठी लावलो. ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन यांच्या ठिकाणी काढा की ना आता सम जसाच्या आणि ॲव्हरेज किती दिलेली आहे 16 दिलेली आहे. हा टी तिकडे मल्टिप्लाय होईल म्हणजे 16 टी. आता हे सम म्हणजे कशाची आहे बेटा, हे सम आहे बॉईज प्लस गर्ल या सगळ्यांच्या वयाची बेरीज किती आहे 16 टी आहे. आणि सम ऑफ बॉईज म्हणजे फक्त मुलांच्या वयाची बेरीज आणि सम ऑफ गर्ल म्हणजे फक्त मुलींच्या वयाची बेरीज. माझ्यावर दोन्ही अलग अलग आहेत म्हणजे या दोघांची बेरीज करीन तर ते कोणाच्या इक्वल आल्या पाहिजे 16 टीच्या इक्वल आला पाहिजे. मान्य कराल तर मांडा इक्वेशनच्या रूपामध्ये. इक्वेशन बनला तर मग तुम्ही काय करू शकता सॉल्व करू शकता. अरे बापा हां जमलं ओके. तर मग आता यांची बेरीज म्हणजे सम ऑफ बॉईज प्लस सम ऑफ गर्ल इक्वल टू सम ऑफ टोटल मांडू शकतो. लक्ष द्या बेटा इकडे. हां हे किती आहे 495 नाही आहे हे पूर्ण आहे हे समजलं का. हां इकडे सम ऑफ टोटल किती आली. हा बनला इक्वेशन एक्स सारखा तर एक्स ची किंमत काढता येते आपल्याला म्हणजे टी ची किंमत काढता येईल. अबे येईल का करा लागते टी वाल्या संख्या किंवा एक्स वाल्या ज्या संख्या असतील त्या एका बाजूला आणि नंबर तर बघा हा नंबर आहे हा बी नंबर आहे आणि हा टी वाला अंक त्या बाजूला घेऊन जाऊ तर इकडे प्लस मध्ये आहे तिकडे जाईल तर 16 टी मायनस 16.5 टी आणि इकडे 465 मायनस 400 तर मायनस करा. आता 465 मधून 495 नाही जात पण 495 मधून 465 जातात ना किती राहिले तर -30 आले असते इकडं आणि इकडं -0.5 टी आला असता. तर टी ची व्हॅल्यू काढायची आहे बेटा तर हा -0.5 कुठे गेला असता तिकडे गेला असता मायनस म्हणजे 30/0.5 इज इक्वल टू तर एक शून्य वाढला असता वर तर किती आली म्हणजे किती आली म्हणजे टोटल किती लोक आहेत म्हणजे बॉईज आणि गर्ल मिळून किती लोक आहेत तर गर्ल्स किती असतील भेटला उत्तर समजला. तर या प्रकारे लॉंग टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. हमेशा सिंपल येईल याची काही गॅरंटी. कळली का गोष्ट की नाही कळली का गोष्ट. देन नेक्स्ट बघा नेक्स्ट प्रश्न काय म्हणते. रिया व तिच्या 4 मैत्रिणीच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे 3m-2 हे त्यांची वय दिलेली आहेत वर्षे आहेत तर m ची किंमत काढा. त्यांची वय m च्या रूपात दिलेली आहे ऍक्च्युअल दिलेली आहे का x च्या रूपात जशी दिलेली राहते ना एखादी किंमत तशी m च्या रूपात दिलेली आहे. तर मग काढू शकतो ना आपण. सिंपल आहे. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे सम अपॉन तर सम करावं लागेल वर तर अरे वर करावं लागेल सम. हां काय वय दिलेली आहे सांगा. पहिल्याची वय किती आहे 3m-2. आता ब्रॅकेट द्यायची गरज नाही कारण बेरीजच करायची आहे. जर बेरीज करायची नसती मायनस वगैरे असता तर मग नसता केला आपण. ओके हां चला सांगा 3m-2 बरोबर. सेकंड प्लस
बराबर. टोटल किती लोक आहेत बेटा? अबे मोजावची गरज आहे का? रिया एक न 4 तिच्या मैत्रिणी, टोटल 5. आणि ॲव्हरेज आपल्याला दिलेला किती आहे? वाचा प्रश्नात 24 दिलेला आहे. मग ॲव्हरेज दिलेला आहे आपल्याला 24 भागीला 5. आणि वर आता यम 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 ची बेरीज मी सेपरेटली करू शकतो. अबे करू शकतो. तर 3m आणि 2m, 5m आणि 4m, 9m आणि 3m, 12m आणि 3m. टोटल m किती झाले माझ्याजवळ? मायनस मायनस, इथे प्लस आहे का? हां, मायनस प्लस होऊन मोठ्या संख्येच्या म्हणजे काय आला असता? प्लस 5 आला असता. अरे आला असता. मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या म्हणजे प्लस 5 आला असता. बघा नाही समजत असा लिहून टाका. ठीक आहे. आता तुम्ही सीधा सीधा करा, नाही तर मग मी उलटा सांगतो. लक्ष द्या. मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या चिन्ह म्हणजे मायनस झाला असता 7 मधून 2 5 आला असता. 5 मधून पुन्हा 7 गेला असता तर -2 आला असता. आणि -2 न +2 काय झाला असता? मायनस प्लस. तर 2 मधून 2 गेला म्हणजे काय आला असता उत्तर? काय आला असता उत्तर? तसा करा. नाहीतर बघा हा -2 आणि हा +2 0 झाला. -7 न +7 0 झाला म्हणजे त्यांची बेरीज किती आली? 0. हे 5 इकडे गेले. 24 गुणिला मग 24 गुणिला 5 आणि भागीला कोण आले? तो काय आला? यम आला. 5 1 5, 5 3 3 8. तर भाई किती आली यमची व्हॅल्यू? किती आली यमची व्हॅल्यू? कोण 24 आला? झोपी दास का रे? आ जगणाऱ्या डोळ्यावर पाणी घेऊन येत जा ना. झोपी देतेस इकडं गध्या. हां, नंतर बघा 2 अचूक पर्याय निवडा म्हणते. ओके. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्या असते. बरोबर आहे की नाही आहे? मगाशी पाहिला आपण. अरे बरोबर आहे का? असत्यवाले निवडा म्हणते ना बे. असत्य चुकीचे निवडा म्हणते ना. तर बघा पहिल्यासाठी चेक करून आपण जर नाही काही आठवत आहे आपल्याला तर जसा म्हणलं तसा करा. तर 5 क्रमवार विषम संख्या म्हणते. सपोज मी म्हटलं 5 7 9 11 आणि 13 हे झाल्या 5 क्रमवार विषम संख्या. यांची ॲव्हरेज किती राहील? तर हे सम आहे का विषम आहे रे? म्हणजे पहिला काय आहे? उत्तर होईल का तो? मग दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. मला सांगा हा गट दिलेला होता, याची सरासरी काढा म्हणलं, काढला. किती आली? हे 9 सगळ्यांपेक्षा मोठी आहे का? काहीपेक्षा मोठी, काहीपेक्षा म्हणजे दुसरा वाला आपल्याकडे आहे चुकीचा. मग 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. कोणत्या बी 2 समसंख्या घ्या. सपोज मी म्हटलं 8 + 2 यांची सरासरी काढायची तर बेरीज करा लागल, भागीला 2 करा लागल. तर 10 भागीला 2 म्हणजे आली विषम संख्या. म्हणजे हा तर बाबू करेक्ट आहे. हा पाहिजे का आपल्याला? मग 2 पर्याय निवडा म्हणते. म्हणजे हा आणि कोणता असेल? चौथा काय म्हणते? एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही. भाऊ संख्याच बदलतील तर बेरीज नाही बदलल का? आणि बेरीज बदलल तर ॲव्हरेज नाही बदलल का? अरे बदलल ना. देन त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे. तुमच्या पुस्तकात बघू शकता तुम्ही. हाय का रे? चौथा प्रश्न हाच आहे ना? हां बघा.
काय म्हणते बघा, एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी, म्हणजे पुन्हा आपल्याला संख्या दिलेली आहे, एकच फॉर्म्युला लागेल सगळ्यांमध्ये, काय बस हाच, मग त्याच्यामध्येच व्हॅल्यू भरायच्या जे जे दिलेले आहेत त्या त्या. काय दिलेली आहे आता पहिल्या वाक्यावरून काय समजते अंशुल सांग, पहिल्या वाक्यावरून काय समजते? 41 कायची व्हॅल्यू आहे, कशाची व्हॅल्यू आहे? हा, तर मी कोणाच्या ठिकाणी 41 लिहू इथं? समच्या ठिकाणी लिहू का एनच्या ठिकाणी लिहू का ॲव्हरेजच्या ठिकाणी लिहू? एन. हे आपल्याला ओळखता आलं, म्हणजे विद्यार्थी दिलेली आहे संख्या आपल्याला एन, ॲव्हरेज सरासरी कुठे दिलेली आहे? त्या ॲव्हरेजच्या ठिकाणी हे लिहिन. तुम्ही सम नाही काढू शकत का त्यांची? अरे काढू शकतो का? करा बरं, याच्या गुणाकार किती देतं करा. तर 41चा आहे तर 40चा करा. 40 पंचे 200 झाला असता. अरे 200 झाला असता. आणि एक आहे तर 205 झाला असता. 1 गुणीला 5 5 झाला. 205 चे 5 हातचे आले 20. 40 गुणीला 3 120 आणि 41 आहे म्हणून 123 झाला असता. 123 आणि 20 143. 143 चे 14 कॅरी. 41 एक आणि 14 बरोबर. आणि एका संख्येनंतर आला असता का नसता आला? म्हणजे त्यांची बेरीज किती आली असती? त्यांचा गुणाकार एवढा आला. म्हणजे त्या 41 पोरांच्या वयाची सम आली असती किती? 553.5 बरोबर. बसा. आता काय म्हणते, त्यामध्ये वर्ग शिक्षकांचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी किती महिन्यानं वाढते म्हणते? 6 महिने. पहिले किती होती? 13. तर पुन्हा ॲव्हरेजचा फॉर्म्युला लावतो आता मी. अजून मला दुसरा काही येते का? दुसरा काही येत नाही, मला हाच येते. ठीक आहे. मग आता ॲव्हरेज काय झाला म्हणते? 13.5 होता पहिले, तर त्याच्यामध्ये पुन्हा 0.5 न वाढला. 0.5 वर्ष म्हणजे अर्धा वर्ष, 6 महिने रे, तेवढ्यानंच वाढला म्हणते ना. हां, सम मला माहित आहे का? नाही आहे. यन 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 किती झाली असती? नाही. 41 प्लस 2 नाही बे, 1. 41 प्लस 1, कारण टीचर हा एक बंदा ऍड झाला त्याच्यामध्ये. आणि समच्या ठिकाणी काय येईल थोडासा मला सांगा बरं दिमाग लावून. सम मध्ये पूर्ण पोरांच्या वयाची बेरीज आणि मास्तरच्या वयाची बेरीज. हा, पोरांच्या वयाची बेरीज आणि बराबर यांचीच बेरीज आली असती सम मध्ये, कारण 42 लोक त्याचे आहेत. तर माझ्या जोडी 41 लोकांची सम ऑलरेडी आहे. किती आहे? 553.5 प्लस काय करीन? टी म्हणजे टीचर. कळलं? मग यांची बेरीज किती झाली बेटा? 14. आणि 41 आणि 1 हे 42 इकडे आले असते तर इंटू झाले असते. आणि इकडे 553.5 प्लस टी. इथपर्यंत कळला सगळ्यांना? पहिले मला ते सांगा. कळला? त्यानंतर यांचा गुणाकार करा. 14 दुने हातचे आले 14 चौ 56 आणि 2 आणि हे 553 इकडे येतील, मायनस होतील. अरे मायनस होतील. तर 553.5 मायनस करा तर टी किती आली? टी किती आली? 34.5 इयर, म्हणजे 34 इयर आणि 6 मास्तर किती महिन्याचा नाही बे, किती वर्षाचा आहे? 34.5 वर्षाचा. कळलं का कसं काढला? पुन्हा सांगू. 41 पोरं होते आणि त्यांची सरासरी वय होती 13.5. तर मी त्यांच्या वयाची काय काढलो? पहिले बेरीज. कशाचा वापर करून? ॲव्हरेजच्या फॉर्म्युल्याचा वापर काढून ठेवलं वयाची बेरीज. मग काय म्हणते? त्यामध्ये म्हणजे कोणामध्ये? त्या 41 पोरां. आता अजून मास्तरची वय ऍड केला म्हणते वर्ग शिक्षकाची.
तर केला बाबा, म्हणजे त्याची वय होती टोटल बेरीज होती 553 प्लस 0.5 प्लस काय केला टी, मास्तराची वय माहित आहे का आपल्याला, भागीला एन मध्ये काय गेला, आता पहिले 41 जण होते, आता एक जण वाढला तर त्याची गिनती नाही पकडून का, म्हणजे 42. आणि तेव्हा त्याचा ॲव्हरेज कितीनं वाढला म्हणते, 6 महिन्यांनी वाढला पोरांचा ॲव्हरेज, म्हणजे पोरांच्या वयाचा ॲव्हरेज किती होता 13.5 प्लस काय होईल 6 महिने, 6 महिने म्हणजे अरे हे म्हणजे काय आहे तर 6 मंथ होय है ना. तर तो झाला 14, यांची बेरीज केलो, यांच्या इंटू केलो तर हे किती आली सम 588, त्याच्यापैकी 553 सम मुलांचीच होती, तर मायनस करीन तर कोणाची वय भेटल, टीचरची वय मिळल. देन पाचवा काय म्हणते बघा, 48 मामा स्टार 4 मामा 5 स्टार, या तीन संख्यांची सरासरी किती आहे म्हणते, ॲव्हरेज किती दिलेला आहे 45 दिलेला आहे. आता कसं काढून सर, तर या स्टारच्या ठिकाणी मी एक्स लिहिलो, x4 आणि हा काय झाला 5 आणि हा 48. ओके, आता मला सांगा 52 इंटू 48 करा किती होते, अबे एवढा वेळ लागते का छोट्या नो, बे 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 मरा बे, कुठेतरी जाऊन मरा. 52 प्लस 48 करा, इंटू म्हणलो का, हां 52 प्लस 48 100. आता 40 प्लस 8 प्लस 50 प्लस 2 करा, अबे हा मी म्हटलं 48 प्लस 52 करा किती आली, किंवा 40 प्लस 8 प्लस 50 प्लस 2 करा, हा कावे त्याच्या एक्सपांडेड फॉर्म होय. ज्या 5 दशक स्थानी होता तर त्याला कितीचा मल्टिप्लाय झाला, 5 ले 10चा मल्टिप्लाय झाला, तेव्हा जाऊन 50 आला. अरे एक्सपांडेड फॉर्म नाही शिकल्या का रे, विस्तारित रूप रे. या 48चा का राहिला असता 4 इंटू 10 प्लस 8 इंटू, तर हा झाला असता 40 ना हा झाला असता, नाही शिकल्या, 5व्या वर्गाची गोष्ट आहे. सेम यांना करायचं आहे, सेम कोणाला करायचं आहे, तर बघा कसा येईल. हा बोलो रे, यांचा एक्सपांडेड फॉर्म कसा झाला असता बघा, 10x प्लस 4 झाला असता का, कारण x दशक स्थानावर आहे आणि हा काय झाला असता 50 प्लस आणि हा 40 प्लस, आता यांची आता काय करून टाका, अरे बरोबर, तो 40 प्लस 8 प्लस 10x प्लस 4 प्लस 50 प्लस x भागीला टोटल संख्या किती होत्या 1 2, म्हणजेच काय आला असता, अरे आला असता 48 प्लस 50 98 प्लस 4, अरे 102, हा 10x ना हा x प्लस मध्ये राहिला असता, हे 3 इकडे गेले असते, ॲव्हरेज किती दिलेला होता 45 गुणिला, मग मग किती झाला 45 गुणिला 3, हा 135 झाला. आणि हे 102 त्या साईडला गेले असते तर काय झाले असते, कारण इकडे प्लस मध्ये आहेत, इकडे काय राहिला 11x, 5तून 2 गेले 3, 13तून 10 गेले 3, भागीला कोणाला असता, तर x ची व्हॅल्यू आहे बघा, आहे x ची व्हॅल्यू, तिसरा उत्तर आहे. त्यानंतर लास्ट 6वा काय दिलेला संख्या आपल्याला, x 8 1/3
पुन्हा कामा 7 1/5 मामा यांचा काय काढा म्हणते, सरासरी काढा म्हणते. तर यांची पहिले बेरीज करा लागेल ना. अरे करा लागेल का. तर बेरीज करताना लक्ष द्याल. बेरीज आपण असं करतो किंवा कोणी कोणी काय करते, तुमच्या पुस्तकात वगैरे काय केलेलं आहे, त्यांना पहिले साध्या फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये, आणि नंतर बेरीज केलेली आहे. बरोबर. मी म्हणतो तसं करायचं. बेरीज असो किंवा वजाबाकी असो, जे समोरच्या संख्या आहेत त्यांची अलग से करून टाकायची ना, फ्रॅक्शन वाल्यांची, आणि दोघांच्या कराच्या प्लस. दोघांच्या हमेशा का राहील, मग तिकडे त्यांची वजाबाकी राहो नाहीतर बेरीज राहो. म्हणजे यांच्या बीच मध्ये बेरीज राहो नाहीतर वजाबाकी राहो. पहिले हे नंबर समोर काढून टाका. म्हणजे 8 + 3 + 7 + आणि यांच्या बीच मध्ये हमेशा काय लिहायचा. आणि आता फ्रॅक्शनची 1/3 + 4/, प्लस 1/, 2/. कळला. यांची बेरीज किती आली, प्लस. बघा हा 1/3 ना हा इकडे 2/3 आहे. दोघांचा छेद कसा आहे, तर मी कंबाईन छेद लिहू 1 + 2, आणि इकडे कंबाईन छेद 5 4 + मग किती आला 27 प्लस 3/3 प्लस 5/5 5 1 3 3 1 म्हणजे 27 प्लस 1 प्लस किती आला रे. हा उत्तर वय का, उत्तर वय का. हा कावे हा. मग ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे, सम अपॉन. तर बेरीज किती आली, आणि n किती होता, किती संख्या आहेत आपल्याजवळ, तर भागीला 4 7 28. असाच आहे, असाच उत्तर आहे. ओके. असा राहू शकते किंवा पॉइंट मध्ये राहू शकते किंवा मिक्स फ्रॅक्शन मध्ये राहू शकते. बघा मिक्स फ्रॅक्शन काय येईल, 4 7 28, 1 राहिला भागीला. असा मिक्स फ्रॅक्शन सुद्धा येऊ. तर या प्रकारे आपल्याला ॲव्हरेज चॅप्टरचे प्रश्न सोडवायचे. कळलं. तर उद्याला एक्सरसाइज ट्राय करून याल तुम्ही. अरे याल का, उद्याला एक्सरसाइज सोडून या. जे नाही जमले ते बघूया. ठीक आहे. डन. आणि प्रॅक्टिससाठी प्रश्न पाठवले ते सोडवले, प्रिंटआउट काढली. कोण काढला प्रिंटआउट, सोडवणं सुरू आहे. मग विचारले नाही बेटा तुम्ही, तर प्रॅक्टिस सुरू ठेवा. ठीक आहे. लवकरच आपले फुल लेंथ पेपर चालू होणार आहेत रविवारपासून, प्रॅक्टिस पेपर. ठीक आहे. चलो लिहून घ्या, आता नोट डाऊन करून घ्या.